नाहीत, ऐकीव माहितीवर जास्त विश्वास ठेवतात, स्वतः अभ्यास करत नाहीत। या देशामध्ये माहिती अधिकार कायदा आहे, तर त्या माहिती अधिकार कायद्याचा आम्ही वापर केला। इलेक्शन कमिशनला एक पत्र लिहिलं आणि विचारलं की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे किती गट आहेत। इलेक्शन कमिशन तुम्हाला शिक्का मारून देईल माहिती की या देशामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा आरपीआयचा एकही गट नाही, एकही गट देशामध्ये नाही। एकही गट नसताना या देशात माहिती प्रसारित केली जाते की आरपीआयचे गट आहेत। गट कोणाचे आहेत? गट आहेत शिवसेनेचे, खुर्द शिवसेना, बुद्रुक शिवसेना, उद्धव ठाकरेची शिवसेना, शिंदेची शिवसेना, शिवसेनेचे गट आहेत। एकच पार्टी आहे, एकच रजिस्ट्रेशन आहे का दोन गट आहेत? गट आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे, शरद पवारचा एक गट आणि अजित पवारचा एक गट। पार्टी एकच आहे, रजिस्ट्रेशन एकच आहे, पण दोन दोन गट आहेत। यांना कोणी गट बनायला तयार नाही, त्यांना ते पार्टी म्हणून सांगतात। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार पक्ष त्याला गट म्हणत नाही। आणि बाबासाहेबांच्या पार्टीचे नावाने असलेले जे 12 रजिस्टर पार्टी आहेत त्यांना आमचे लोक गट म्हणतात। 58 गट आम्ही सांगता, चुकीची माहिती आहे। मी मुद्दा तुम्हाला सांगत होतो की आमचे लोक फारच अल्पसंतुष्ट आहेत। जे 12 आज राष्ट्रीय अध्यक्ष आमच्याकडे आहेत रिपब्लिकन नावाचे, त्यापैकी काही लोक, कालच्या 24ला एक नेता आमचा काँग्रेसचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत मल्लिकार्जुन खरगेच्या भेटीला दिल्लीमध्ये गेले होते आणि दिल्लीत जाऊन त्यांनी सांगितलं की मी बाबासाहेबांची ओरिजिनल पार्टी माझ्याकडे आहे, बाबासाहेबांची ओरिजिनल पार्टी माझ्याकडे आहे।